कृष्ण म्हणतोय मी जर त्या सभेमध्ये असतो तर हा प्रसंगच घडू होऊच दिला दिला नसता, नसता. मी त्यांना तिथल्या तिथे मारलं असतं. कृष्णाची जी कृष्ण नीती आपण म्हणतो नीती ना, म्हणतो आपण. ती भीम टाइम अँड टाइम अगेन अँटिसिपेट करतो 6-6 महिने 1-1 वर्ष आधी. एक आपण उदाहरण घेऊ. ओके, येस. आता ते हेच घेऊ आपण आता, म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण. तर कृष्ण काय म्हणतो त्या ह्याच्यामध्ये, म्हणजे त्या डिस्कशनमध्ये द्रौपदीने ह्याच्यामध्ये बाकी पांडवांशी बोलताना सुद्धा तो काय म्हणतो, मी जर तिथे असतो ना, कृष्ण म्हणतोय मी जर त्या सभेमध्ये असतो तर हा प्रसंगच घडू होऊच दिला दिला नसता, नसता. मी त्यांना तिथल्या तिथे मारलं असतं. आता भीम काय म्हणत होता? तेच म्हणत होतं. भीम म्हणतो युधिष्ठिराकडे बघतो, तो मला जस्ट परवानगी दे, त्याला इथल्या इथे आता मारतो. आणि मग त्याच्यामध्ये युधिष्ठिर ती देत नाही परवानगी. आणि भीष्माचार्य वगैरे सुद्धा, कारण शेवटी ते फॅमिली आहे, भीष्माचार्यांची रिस्पॉन्सिबिलिटी फॅमिलीला शांत ठेवणं असं आहे. ते भीमाला काय सांगतात तिथे सांगतात, ते सुद्धा आहे. ते म्हणतात भीमा आता तू शांत हो. आणि पुढचं काय म्हणतात ते फार महत्वाचं आहे, पुढे जे काही सगळं होणार आहे, जो काही पराक्रम होणार आहे तो तुझ्याच हातून होणार आहे.